जय महाराष्ट्र. राज्यामध्ये जी प्रस्तावित शेतकरी कर्जमाफी जून 2026मध्ये करण्याचं मुख्यमंत्र्यांनी घोषित करण्यात आलेलं आहे. आता त्याच्या संदर्भात हालचालींना वेग मिळालेला आहे. जी समिती गठीत करण्यात आलेली आहे, प्रवीणसिंग परदेशी यांच्या नेतृत्वाखाली बैठका घ्यायला सुरुवात झालेली आहे आणि याची सुरुवात झाली आहे म्हणजे जे कुठले सोसायटीज असतील किंवा मध्यवर्ती बँका आहेत, यांच्या याद्या मागवण्यापासून. आता सोसायटीजला किंवा मध्यवर्ती बँकांना 2 प्रकारचे फॉर्म्स पाठवण्यात आलेले आहेत आणि ते फॉर्म्स बँकेला भरून द्यायचे आहेत या समितीकडं. मग ती समिती त्या फॉर्मवरती अभ्यास करेल आणि जे कर्जमुक्तीचा उपाय आहे तो काढणार आहे. आता हे करत असताना बँकाही बऱ्याच सारे कागदपत्र शेतकऱ्यांकडनं मागवत आहेत, ज्यांचं कुणाची सोसायटी किंवा पीक कर्ज घेतलेलं आहे. मग नेमकं कोणकोणती कागदपत्र आहेत जी तुम्हाला द्यायची आहेत, तुमचं किती लाखापर्यंत कर्ज असल्यानंतर हे कागदपत्र मागवली जातील, हे कागदपत्र कुण्या ठिकाणी जमा करायचे त्याची सविस्तर चर्चा या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ त्या शेतकरी मित्रांपर्यंत जाऊ द्या ज्यांचं कुणाचं पीक कर्ज कुठल्याही कोऑपरेटिव्ह बँकेपासून घेतलेलं असेल, तर ते त्याला फेडण्यामध्ये किंवा कर्जमाफीमध्ये पात्र होण्यासाठी मदत होणार आहे. चला तर मग माहितीला सुरुवात करूया. मित्रहो, बँकामार्फत आता शेतकऱ्यांना कॉल केलं जात आहे. सोसायटीमार्फत, चेअरमनच्या मार्फत शेतकऱ्यांना कॉल करून त्यांच्याकडनं कागदपत्र मागवली जात आहेत. आता ही कागदपत्र कोणकोणती आहेत? तर सर्वात अगोदर म्हणजे तुमचं आधार कार्ड मागवलं जातं. बऱ्याच साऱ्या बँकांनी आता ई-आधार ही मागवण्याचं सुरुवात केलेली आहे. म्हणजे आधार कार्ड तुम्ही द्यायचं आहे. त्यासोबतच दुसरा महत्त्वाचा कागद म्हणजे तुम्हाला तुमचं फार्मर आय डी, ॲग्रीस्टॅकवरनं तुमचं फार्मर आय डी असणं गरजेचं आहे. तेही फार्मर आय डी द्यायचं आहे. अद्याप ही फार्मर आय डी हे अधिकृत वेबसाईटवरनं जनरेट होत नसल्यामुळं बऱ्याच साऱ्या वेबसाईट्स आहेत ज्यावरती की तुम्ही केवळ तुमचा फोटो, नाव, फार्मर आय डी नंबर, मोबाईल नंबर, गाव आणि गट नंबर इतकं काय ते येतं, तर त्यावरती तुम्ही काढू शकता आणि त्याचं तुम्ही फार्मर आय डीचं कार्ड तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा कागद म्हणजे तुमचं पॅन कार्ड आहे, तुमचं बँकेचं पासबुक आहे आणि 7/12 आणि 8. आता हा 7/12 आणि 8 तुमचा लेटेस्टचा पाहिजे 1 महिन्याच्या आतला. इतके काय ते कागदपत्र आता बँकेमार्फत मागितले जातात. मग हे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत कुणाकडं? तर बँकेत जाऊन तुम्हाला जमा करायचे आहेत. जरी तुमच्याकडनं मागणी केली नसेल, काही विभागात मागणी करत नाही आहे, त्यावरती अंमलबजावणी सुरू झालेली नसेल, तरी तुम्हाला बँकेशी संपर्क साधणं गरजेचं आहे. तिथं कुठले कागदपत्र तुमचे कमी आहेत का, याची चौकशी करणं गरजेचं आहे. किंवा चेअरमनच्या मार्फत जे कुठले सोसायटीचे चेअरमन असतात, तुमच्या गावात येतात, त्यांच्या मार्फतही हे कागदपत्र तुम्ही बँकेपर्यंत पोहोचवू शकता. आता हे कागदपत्र दिल्यानंतर काय होणार आहे, तर तुमचं जे काही कर्ज थकीत आहे, जे कुणाचं 50,000 असेल, 60,000 असेल, 1,00,000 असेल, तर त्यांच्याकडं जो परफॉर्मा मागण्यात आलेला आहे, ह्या समितीकडनं जे कागदपत्र मागवण्यात आलेली आहेत, त्यामध्ये तुम्हाला तुमचे नाव असतील, तुमचा ॲग्रीस्टॅकचा नंबर असेल किंवा तुमचं बँकेचं पासबुक असेल, या सगळ्या गोष्टीचा डेटा हा वरती समितीकडे पाठवणं हे सुरू झालेलं आहे. आता ह्या डेटावरती समिती अभ्यास करणार आहे. हे केवळ कर्जमाफी नसून कर्जमुक्तीकडं कसं जाता येईल याचा अभ्यास या समितीमार्फत करण्यात येत आहे. त्यामुळं माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर ही कागदपत्र तुम्ही ज्याही सोसायटीमधनं किंवा मध्यवर्ती बँकेतनं तुम्ही कर्ज घेतलं असेल त्यांच्याकडे जमा करा. आणि आता प्रश्न उरतो की बाकीच्या जे राष्ट्रीयकृत बँका आहेत, जसं बँक ऑफ बडोदा असेल किंवा SBI बँक असेल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया असेल, यांच्यावरती काय, तर अद्यापही त्यांच्यावरती कुठलीच कारवाई सुरू झालेली नाही आहे. आता जे काही आहे शेतकरी, जो की 80% कर्ज जे शेतकऱ्यांचं पीक कर्ज असतं ते केवळ सोसायटीमार्फत असतं. ते अल्पमुदतीचं कर्ज असतं, त्यामुळे ते थकीत लवकर होतात आणि ते कर्ज पीक कर्जासाठी घेतलेलं असतं, शेतीसाठी घेतलेलं असतं. त्यामुळे प्रथम प्राधान्य हे कोऑपरेटिव्ह बँकेला दिलेलं आहे. ज्याही वेळेस त्यांचं जी समिती आहे ही जिल्हा नॅशनलाइज बँका, राष्ट्रीयकृत बँकेकडनं याद्या मागवण्यात येतील. त्याबद्दल मी अपडेट्स तुमच्यासमोर पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. त्यासाठी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.